सातारा शहरालगत असणाऱ्या नगरपालिकेच्या कचरा डिपोतील कचऱ्याला मागील 4 दिवसापूर्वी आग लागल्यामुळे कचरा डिपो शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर प्रवाशांना धुराचा सामना करावा लागत आहे. ही आग आटोक्यात यावी यासाठी नगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजले जात आहेत. सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी कचरा डिपोतील लागलेल्या आगीचा आढावा घेत लवकरच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. गेले 3 दिवस रात्रंदिवस नगरपालिकेचे कर्मचारी अग्निशामक दल यांच्या प्रयत्नानं आता जवळजवळ एक 70 ते 80% आटोक्यात आलेली आग. धुराचं प्रमाणसुद्धा कमी आलेलं आहे. पण जसं जसं ऊन वाढते आणि ते दबदबलेलं आहे त्यातनं मिथेन गॅस जो बाहेर पडतो त्यामुळं अग्नी परत पकडला जातो आहे. तर आमचा प्रयत्न आहे की ह्या 1-2 दिवसात तरी हे पूर्ण विझायला पाहिजे. त्यासाठी रात्रंदिवस आमचे प्रयत्न चालू आहेत. आत्तासुद्धा आमचे सभापती तिथंच आहेत. आम्ही रात्री काल 8 वाजेपर्यंत होतो, परवा दिवशी 8 वाजेपर्यंत होतो, आज सकाळीसुद्धा जाऊन आलो आहे. प्रयत्न चालू आहेत. बघू आता काय 1-2 दिवसात होईल.